300 फूट खोल दरीत पडूनही ती जिवंत होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला. रील्स करण्यासाठी ती मित्रमैत्रिणींसोबत माणगावच्या कुंभे धबधब्यावर गेली होती आणि तिथेच तिचा तोल गेला. पुढे काय घडलं? ती रील स्टार कोण होती? तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे जाणून घेऊया. स्क्रीनवर दिसणारा या मुलीचा चेहरा तुम्ही अनेकदा रील्स स्क्रोल करताना पाहिला असेल. हिचं नाव आहे अन्वी कामदार. ती 27 वर्षांची होती. अन्वी डिजिटल क्रिएटर म्हणून ओळखली जायची, मात्र पेशानं ती सीए होती. इंस्टाग्रामवर तिचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. याच अकाउंटवर ती ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल संदर्भात व्हिडिओ पोस्ट करायची. हळूहळू अन्वी नावारूपाला येत होती. देशात परदेशात फिरून वेगवेगळे व्हिडिओ ती आपल्या अकाउंटवर पोस्ट करत होती. पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी नुकतीच ती माणगावच्या कुंभे धबधब्यावर आपल्या 6 ते 7 मित्रांसह गेली होती आणि तिथेच तिला मृत्यूनं कवेत घेतलं. धबधब्यानजीकच्या एका कड्यावर अन्वी जाण्याचा प्रयत्न करत होती. दाट धुकं निसरडा रस्ता आणि चालताना अन्वीचा तोल गेला. अन्वी जवळपास 300 फूट खोल दरीत कोसळली. पुढे काय घडलं असेल हे कल्पना करण्याच्या पलीकडचं आहे. एवढ्या खोल दरीत कोसळून अन्वी जिवंत असेल का, हा प्रश्न तिच्या सोबतच्या मित्रांना सतावत होता. काही वेळातच अन्वीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली. अन्वीचा शोध लागला. ती जिवंत होती. रेस्क्यू टीमच्या हाकेला तिनं हुंकार देखील दिला. जवळपास 150 फूट अन्वीला उचलून चालत आणण्यात आलं. नंतर तिला स्ट्रेचरवर ठेवून दरीतून वर खेचण्यात आलं. अन्वीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमनं युद्ध पातळीवर काम केलं आणि आपला देखील जीव पणाला लावला. अन्वीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान अन्वीची प्राणज्योत मालवली आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.